शहर से गांव जाने वाला ये रास्ता हरे भरे खेत, प्रचुर मात्रा में पानी और समृद्ध जीवन दर्शाते हैं। कहते हैं कि अच्छी फसल और हरे भरे खेत किसानों के चेहरे की ही मुस्कान होते हैं। पर हर साल आने वाले सूखे के दिन किसानों की यही मुस्कान छीन लेते हैं। इन्हीं समस्याओं से ग्रस्त बीड़ जिले के कुछ गांव आज नए सवेरे की ओर चल रहे हैं। अकाल की वजह से दम तोड़ने वाला यहाँ का जीवन आज समृद्धि और खुशहाली से खिला हुआ है। घने परिवेश से घिरे हुए ये गांव आत्महत्या की मानसिकता से ग्रस्त है। पानी का अभाव यहाँ के इंसान और जानवरों का जीना मुश्किल कर देता है और इन हालातों को बदलना जरूरी था। The Beed area is also actually very water deficient. Also adopted the Panar Gram Panchayat there, and there our intervention was more on the environment and also generation of livelihood. Karve Institute has been doing various research projects, CSR projects. We have undertaken the village development, integrated village development program. Under that, we have already adopted 16 villages, and it's a very comprehensive development model, which is one of the very good project in terms of public sector, institute, academic institute and CSR cell and NGO partner program. Of course, the ultimate aim is to reduce farmer suicide. पाणी नाही, पाणी पुरत नाही, वाढीत नाही, हिद नाही. 2-2 रोज 3-3 रोज आंघोळ्या भेटत नाहीत असं म्हणायचं. काय लोकांना पाणीच नाही, 10-10 11-11 परस विहीर येतात. लाईट असती नसती, पाणी साठवायला काय नाही, पाणी द्यायला नाही, शिंदू शकत नाही ते पाणी. झाडं जगवणार कशी? मग ते झाडं जगवायचे म्हणलं तर त्याला पाणी पाहिजे ना पहिलं. ज्यावेळेस माझगाव डॉक्टरांनी कर्वे समस्या संस्था गावात आल्या त्यावेळेस सर्व लोक म्हणजे म्हणा आता हे कंपनी कशी स्थापन होणार. हा एक तर दुष्काळी भाग आहे. दुष्काळी भागामध्ये लागवड तर करायची आणि हा पर्यावरण आणि कृषी उपजीविका प्रकल्प असल्यामुळं इथं झाड 100% येणारच नाहीत, कारण पिण्याच्या पाणीच नसतं इथं. झाडं तर कशी येणार? इस स्थिति को देखकर मुंबई स्थित माझगांव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड और करवे समाज सेवा संस्था पुणे, इन संस्थाओं ने सामाजिक बांधिल की उपक्रम के तहत बीड़ जिले के पाटोदा तहसील के कुछ गांवों को विकास कार्य हेतु चुना। दोनों संस्थाओं के प्रतिनिधियों ने इस क्षेत्र का दौरा कर विकास रणनीति का आरेखन किया। जागरूकता, संगठन और विकास, इन 3 तत्वों पे इस उपक्रम की शुरुआत हुई। आमच्या ह्या प्रोजेक्टचा मेन महत्त्वाचा उद्देश की या बीड सारख्या ठिकाणी रिमोट एरियामध्ये लोकांना उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं आणि त्याचबरोबर पर्यावरणाची शाश्वतता राखणं। आपल्या वर्किंग एरियामध्ये पारनेर मेन क्लस्टर आहे, त्याचबरोबर पारनेरच्या आसपास असणाऱ्या 8 वाड्या पारनेरमध्ये येतात, या प्रोजेक्टमध्ये येतात। आम्ही या कार्यक्रमांतर्गत, या उपक्रमांतर्गत आतापर्यंत शेतकऱ्यांना 1000 शेतकरी अडॉप्ट केले आहेत। त्याच्यामध्ये 33,207 झाडांची लागवड केलेली आहे, प्रभाग लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आंबा असेल, केशर आंबा, लिंबुनी आणि सीताफळ अशा प्रकारची झाडं त्यांना आपण दिलेली आहेत। तर झाडांचा आता सक्सेस रेट बघायला गेलं तर मोर दॅन 75% सर्वायवल रेट आहे। आणि त्याचबरोबर आपण सार्वजनिक ठिकाणी पर्यावरणाचं संगोपन होण्यासाठी 1000 झाडं लावली। वाकडं चलून पण 25 कावडी वायाचं दुपारपर्यंत 25 कावडी तसंच आणलं, लंगत कावना पण पाणी कावडी इरून आणलं त्या। तर 2 महिन्यातच झाडं पाणी कावडीनेच वाहून आणली। आणि हे पहिलं फळ देवापाशी नेऊन ठेवायचं। पण साहेबांनी मला गती टायमाला दिलं, टाकी मिळली, पाण्याची मी ठेप ठेवली, त्याचे व्यवस्थित खतं घातले, झाड वाढले, त्याला फळं। हा जो भाग आहे दुष्काळी आहे आणि दुष्काळी भाग असल्यामुळे त्याला बाकीचं उपयोग साधन काही नसल्यामुळं आता लगेच 1 वर्ष 2 वर्षामध्ये या सर्व झाडांना फळं येतील आणि शेतकरी जो आता सध्या हालाकीमध्ये जीवन जगत आहे तर त्याला निश्चितच या ठिकाणी आर्थिक उत्पन्न मिळेल आणि समाधानी अशा प्रकारचं जीवन बनेल।
पाणी हा एक मोठा प्रश्न होता आमच्यासाठी, कारण पाण्यावरती काम करणं खूप गरजेचं होतं. आम्ही जे सर्वेश दरम्यान आम्हाला एक बघायला भेटलं होतं की विहिरी आहेत, तलाव आहेत, पण त्याच्या बऱ्याच काळापासून ते गाढ साठलेलं असल्यामुळे त्याचा पुन्हा वापर होत नाही आहे. ते गढूळ पाणी आहे, त्यामुळे ते असंच बुजलेल्या अवस्थेत दिसत आहे. तर आम्ही सुरुवातीला मोबिलाइज करतानाच आम्ही तो एक पहिला काम केला की तिथल्या विहिरींना पुन्हा जिवंत करण्याचे काम, गाड काढून पुन्हा जिवंत करणं, त्याच्या कठडे वगैरे पूर्ण व्यवस्थित करून घेणं. आणि पहिला उन्हाळा गेल्यानंतर दुसऱ्या उन्हाळ्यामध्ये जवळपास जूनच्या एंडिंगपर्यंत सुद्धा शुद्ध पाणी लोकांना प्यायला भेटलेलं आहे. सूखे के दिनों में पानी और चारे की आपूर्ति जीवन की कठिनाइयां बढ़ा देती है. In the region at that time in Marathwada, you find it. The most of the chara chawnis was been there because there was no fodder available to the cattle in that region. So we said, why not? We can go to initiate that particular fodder to be given, and then we calculated the things, and the project was initiated. And it is also one of the achievement that we have taken them from around 400 kilometers from Mumbai, and in that area the people have shown the interest. You will not believe, on the 2nd May of the 2016. We have inaugurated the project, and there the project was initiated. Then we come to conclusion that we have to identify the villages of the Beed and the Taluka also. So the baseline was done systematically, and then we find out a region where one of the employee was been one of the villagers who's been now working with Mazgauda, and he said, why not? We can work in the periphery of that Parne Gram Panchayat, almost all 700 villages. CSR प्रकल्पाची गांभीर्यता त्या भागांमध्ये, म्हणजे बीडसारख्या भागांमध्ये दखल घेण्याची गांभीर्यता, दखल घेण्याची ती सेन्सिटिव्हिटी माझगाव आणि कर्वे समाजसेवा संस्थेने त्यावेळेस हे केली, आणि आम्ही सर्वांनी मिळून त्या कार्यक्रमाची एक चांगली सुरुवात केली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रकल्प राबवत असताना बरेच अडचणी आम्हाला जाणवल्या की तिथल्या स्थानिक राजकीय परिस्थिती असेल, स्थानिक भौगोलिक परिस्थिती असेल, सामाजिक परिस्थिती असेल, हे आणखी जास्त समजून घेणं आणि त्यांना एकरूप करणं आणि आपल्या प्रकल्पाशी जोडून घेणं. त्याच दरम्यान आम्हाला हा प्रकल्प नावापुरता राबवायचा नव्हता, तर लोकांच्या सहभागानुसार ते राबवून घ्यायचा होता. त्यावेळेस प्रोजेक्ट सुरू झाला त्यावेळेस आपण इथल्या दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये आपण जनावरांसाठी चारा उपलब्ध करून दिला. त्या चाऱ्यामध्ये मिनरल मिक्सचर हा प्रकार होता, त्याच्यामुळं दुधाच्या जनावरांना त्याचा खूप फायदा झाला. मिनरल मिक्सचर लोकांना घेणं खूप कॉस्टली जातं, त्याच्यामुळे त्यांनी मग आपण त्यांना ते प्रोव्हाइड केलं फ्री ऑफ कॉस्टमध्ये, आणि त्यांना त्याचा खूप चांगल्या प्रमाणे फायदा झाला. जनावरांची सेहत चांगल्या प्रकारे राहिली आणि त्यांना दुधामध्ये उत्पन्न वाढवून त्याच्यामधून त्यांचा फायदा झाला. नंतर आपण शेवगा लागवड केली आहे. कुटेवाडी, पारनेर, नागेशवाडी आणि वाणीवाडीमध्ये शेवगा लागवड केली. त्याच्यामध्ये या शेवगा लागवडीमध्ये शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होत आहे. आपण पाठीमागं झालेल्या एक्झिबिशनमध्ये 110 रुपये 30 ग्रॅम प्रमाणे शेवग्याची पावडर विकलेली आहे. नंतर आपण प्रोजेक्टमध्ये उन्हाळ्यामध्ये पाण्याच्या टाक्या वाटप केल्या. त्या पाण्याच्या टाक्या शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठा दिलासा मिळाला. त्यांना पाणी साठवून, पाणी होतं थोडं पण ते साठवून नंतर ते झाडांना देणं खूप जिकिरीचं होत होतं. टाके दिल्यापासून त्यांना खूप त्याचा फायदा झाला आणि त्यांनी उन्हाळ्यामध्ये सुद्धा झाडं चांगल्या पद्धतीनं जगवली. त्या सेंद्रिय खत देण्याबरोबरच आपण त्यांना सेंद्रिय शेती मार्गदर्शन करतो. सेंद्रिय शेती मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीबद्दलची भावना त्यावरून झाली आहे आणि शेतकरी त्याच्याकडं ओळखत आहेत आता सध्या. उत्साह पाहून या कंपनीनं शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय खताचं सुद्धा वाटप केलं आहे. सेंद्रिय खत घातल्यानंतर असं जाणवलं की त्या खतामुळे सर्वच झाडांची या ठिकाणी वाढ झपाट्याने झालेली आहे आणि पुढेही या ठिकाणी शेतकरी अजूनही झाड लावण्यास उत्सुक आहेत. इन समस्याओं को हल करने के लिए किसानों को संगठित करना जरूरी था और इसी उद्देश्य से फार्मर प्रोड्यूसर कंपनी की स्थापना की गई, जहां हर किसान अपनी समस्या बता सके और सब मिलके उस समस्या का हल भी ढूंढ सके, आने वाली कठिनाइयों का सामना कर सके. The farmers required for their own the crops that they're taking up to build up their farmers producer company. So a couple of training that we conducted with them, and with that training, these people now at the moment they have formed the farmers producer company, and with the help of that, now farmers producer company is going to come
And now we're linking to this. This is going to be the market selling point for this particular company with the brand of the breed of this part of the region. इस उपक्रम से किसानों का आत्मविश्वास बढ़ गया। कंपनीमध्ये संचालक मंडळ झाल्यापासून आम्ही आठवडी बैठक घ्यायला लागलो। महिला म्हणून माझा एक आत्मविश्वास वाढला। मग आमची नंतर मानसिकता बदलली म्हणून लोकांचं पाहूनच बदलली ना, की बाबा आता आपल्याला झाडं लावायची, लोकांचं बघून आता परत लावायचे, आता आदर्श वेगळा घ्यायचा की बाबा आता आपण असं हे करण्यात मजा नाही, आपण कुठल्या परिस्थितीत पाणी साठवणार, ते ठेवणारच, ते झाडाचं जोपासना करणारच। आपण अंग मेहनत करायला पाहिजे, तेव्हा देव उत्पन्न देणारच, शेती देणारच। और इसी आत्मविश्वास ने आत्महत्या करने की उनकी मानसिकता को भी बदल दिया। करून टाकायचं आपण स्वतः, 4 दिवस जायचं तर 8 दिवस करायचं, पण ते कामच करायचं असं आपली हेतू। पण मरण घ्यायचं नाही, औषध प्यायचं नाही, फाश्या घ्यायच्या नाही। आलं लक्षात? आपल्या हिमतीने जेवढं होईल तेवढं करीत राहायचं, फाशी द्यायची वेळ येत नाही। इस उपक्रम के तहत चल रही गतिविधियां आज मराठवाड़ा क्षेत्र के सामने नया आदर्श प्रस्थापित कर रही है।